हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा, तुळजापूरचं पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला आल्यानंतर माझी जी इच्छा होती ती खरंच पूर्ण झाली. किती दिवसांपासून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायचं म्हणजे ठरवायचो आणि काय ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि येणं व्हायचंच नाही. असं म्हणतात ना, की जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच आपलं तिथं जाणं होतं किंवा त्यांचं बोलावणं असतं तेव्हाच आपल्याला जायला मिळतं. तर आल्यानंतर बघा, इथे रूम आम्ही घेतली. आपली रूम जशी असते तसेच रूम भेटली आम्हाला. आणि अगदी स्वामींच्या समाधी मंदिर आहे तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर ती रूम होती. म्हणून आम्ही तिथं मग थांबलो थोडा वेळ, आराम केला आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी बघा आलो. तर इथलं दर्शन झाल्यानंतर मग वटवृक्ष मंदिराकडे तिकडे आम्ही जाणार दर्शनाला. तर हे जवळ असल्याकारणाने पहिले इथं आम्ही दर्शनासाठी उभं राहिलो. लाईन अशी नव्हती बऱ्यापैकी, कारण की आम्ही जाईपर्यंत सकाळी लाईन आणि संध्याकाळी खूप लाईन असते. दुपारच्या टायमात अजिबात लाईन एवढी काय नसते, कारण आपलं 5 मिनटात दर्शन होऊन जातं. बघा, माझं दर्शन वगैरे सगळं झालं. त्यानंतर थोडा वेळ तिथं थांबले. ते वातावरण सगळं स्वामींच्या परिसरातलं सगळं फील करत होते आणि स्वामींना सांगत होते, खूप खूप धन्यवाद पण बोलत होते की मला इथं यायची संधी मिळाली आणि वारंवार मला भेटू देत, इकडे यायची संधी, स्वामी तुमच्या सानिध्यात राहायची संधी. आणि सगळं दर्शन वगैरे एकदम मनासारखं झालं. आम्हाला फक्त पंढरपूरमध्येच त्रास झाला थोडा दर्शनाचा, आणि तर आमची दर्शनं सगळ्या ठिकाणी खूप छान प्रकारे अगदी झाली. मनासारखी एकदम आपल्याला तिथं बसता आलं आणि सगळ्या गोष्टी एकदम मनासारख्या झाल्या. तिथं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर इथं चोळप्पा महाराजांचं घर आहे, वाडा. तिथंसुद्धा आम्ही दर्शनासाठी आलो, कारण की इथं वाड्यामध्ये स्वामींनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत, जसं की त्यांचा अंगार काय काय वस्तू आहेत त्यांच्या, जसं कोयता आहे, कुऱ्हाड आहे, पाण्याची भांडी आहेत स्वामींनी वापरलेली, त्या सगळी वस्तू इथं आहेत अवेलेबल. तर तिथं आम्ही दर्शनासाठी आलो. तिथं काय काय ठिकाणी आम्हाला कॅमेरा म्हणजे शूट करता नाही आलं. तर इथं तुम्हाला मी दाखवते की हा जो हंडा आहे, हा हंडा स्वामी अंघोळ करताना यूज करायचे असं तिथं आम्हाला सांगितलं गेलं. तर त्या ठिकाणी जी मुलं होती जी सांगत होती, ती चोळप्पा महाराजांची 6व्या पिढीतली जी मुलं होती ती आम्हाला सगळ्या ह्या गोष्टी सांगत होते. आणि आम्हाला आतमध्ये शूट करायला अवेलेबल नाही झालं, कारण की त्यांनी शूट करायला दिलं नाही, त्यामुळं तुम्हाला काय दाखवता नाही आलं. म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तोंडी सांगते. तर तिथंसुद्धा आमचं दर्शन बघा खूप छान प्रकारे झालं. खूप छान प्रकारे सांगत होते की ह्या गोष्टी आहेत स्वामींनी वापरलेल्या. तर तिथंसुद्धा दर्शन घेतले. बघा, स्वामींनी हातात घेतलेल्या गोष्टीला आपला हात लागणं किंवा तिथं आपला माथा टेकणं किती किती भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि स्वामींनी जो अंगारका वगैरे घातलेला तो सुद्धा तिथं होता. परत स्वामींनी आंघोळीसाठी वापरलेली जी भांडी होती ती सुद्धा होती. त्यानंतर बघा, स्वामींचं जे समाधी मंदिर आहे तिथून ते वटवृक्ष मंदिरापर्यंत 15 मिनटांचा 10 ते 15 मिनटाचा अंतर आहे. तो आपण पायी जर आलो चालत तर, रिक्षासुद्धा असतात, पण पायी चालत आलो तर 15 मिनटाचं अंतर आहे. तर आम्ही चालतच आलो होतो. थोडा वेळ तिथं थांबलो, चहा वगैरे घेतला, कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. अगदी उपवासच आमचा झाला स्वामींचं दर्शन होईपर्यंत. वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर थोडीशी गर्दी सुरुवातीला आम्हाला वाटली, पण आता आपण दर्शनाला आलो आहे आणि स्वामींच्या इथं गर्दी नसणार असं तर होणारच नाही, कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे. लोक खूप लांबून दर्शनासाठी स्वामींच्या येतात आहे. थोडीफार गर्दी तर राहणारच. आणि दुपारची वेळ होती, इतकीशी काय गर्दी अशी वाटत नव्हती, काय नाही. एकदम 5 ते 6 मिनटात आमचं दर्शन झालं. दोन्हीकडं पण तसंच होतं, अगदी 5-6 मिनटातच दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर गर्दी फार झाली. आम्हाला तिथं फोटो वगैरे काढता नाही आलं, कारण बाहेरचा परिसरमध्ये मला शूटसुद्धा करता नाही आलं. लोक बाहेर अशी काढत होते, त्यामुळं खूप गर्दी झाली नंतर. तर हे आहे स्वामींचं वटवृक्ष मंदिर. इथे स्वामी येऊन बसायचे, जसं आपण सिरियलमध्ये वगैरे बघतो तसं. तर ही लाईन आहे बघा, महिला एका साईडला आणि पुरुष मंडळी एका साईडला. हाच तो वटवृक्ष आहे बघा. तिथं लोक धागा वगैरे बांधतात, म्हणजे काय इच्छा असेल ती बोलून तिथं असं धागा वगैरे बांधतात. दर्शन झाल्याच्या नंतर थोडंसं इथं या फोटोसोबत म्हटलं चला आपण थोडंसं फोटो पण काढू आणि शूट पण घेऊ. तर स्वामींचं का नाही
जो हा फोटो मी आता तुम्हाला दाखवते तो फोटो एका भक्तानी 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेला तो फोटो आहे। तिथं लिहिलं होतं म्हणून ही माहिती मी तुम्हाला सांगते। तर तिथं फोटो वगैरे काढले, थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे आणि मग तिथून आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला घ्यायचं होतं प्रसाद घरातल्यांच्यासाठी आणि एक वस्तू मला घ्यायची होती जी गाडीत लावायला स्वामींची छोटीशी मूर्ती हवी होती। म्हणजे इथं पण मिळाली असते, पण आता आपण जागेवरून घेतलेली मूर्तीत खूप पावर असते। स्वामींच्या परिसरात इथं दुकानं वगैरे आहेत, म्हटलं चला इथे एक मूर्ती घ्यावी स्वामींची आपल्या गाडीसाठी। आणि तिथून आम्ही थेट निघालो। 7:30च्या दरम्यान आम्ही एका हॉटेलजवळ थांबलो आणि भूक प्रचंड लागली होती, कारण सकाळपासून आम्ही पाणी नव्हतं, चहा नव्हता, काहीच नव्हतं घेतलं। डायरेक्टली आम्ही 7:30 वाजता जेवायला गेलो आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग पुढचा प्रवास, कारण की एवढी सुस्ती चढलेली 2 दिवसाचा प्रवास आणि प्रचंड माझे पाय वगैरे दुखत होतं, त्यामुळे काही शूट पुढचं मला करताच नाही आलं। तर आमची दर्शनं खूप छान प्रकारे झाली, अगदी मन प्रसन्न झालं स्वामींचं असं दर्शन झाल्याबद्दल आणि स्वामींनी आम्हाला तिथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामी, आणि असंच आम्हाला बोलवत जा तिकडं। तर बघा सगळ्या गोष्टी छान अशा पार पडल्या। तिथं तुळजापूरमधून पण मी तुळजाईची मूर्ती आणलेली आहे, तिचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा करताना मी व्हिडिओ बनवेन, तो सुद्धा तुमच्याशी शेअर करेन नक्कीच। तर तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घ्या आणि ज्या काही इच्छा असतील किंवा तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते स्वामींसोबत शेअर करा, नक्की स्वामी महाराज तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढतील। चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।